सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. सुनेत्र पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद द्या. मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांची मागणी. लवकरच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं केलं स्पष्ट. अजित पवारांच्या अपघातानंतर चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र. तर चौकशी अहवाल येताच योग्य ती पावलं उचलू. केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंचं फडणवीसांच्या पत्राला उत्तर. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून जीवाभावाच्या सहकार्याला श्रद्धांजली. जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं अंतिम दर्शन. अजित पवारांना अग्नी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांना भावना अनावर. चितेजवळच रडणाऱ्या पीए आणि सुरक्षा रक्षकांचं जय पवारांनी केलं सांत्वन. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारा किसान मोर्चा अखेर स्थगित. आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य. 3 महिन्यात अंमलबजावणी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 2012 मधीलच नियम लागू राहणार. कोर्टानं केंद्राने यूजीसीला बजावली नोटीस. स्थगितीनंतर वारांत जल्लोष. दानोळी निमशिरगाव रोडवर एअरहोलचा पाऊस. रस्त्यावर पाणीच पाणी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.